आज मी भाजीला गेले होते तेव्हा मला भरपूर सारे वांग्याचे प्रकार दिसले। त्यातली काही वांगी वेगवेगळ्या देशातली होती आणि फक्त एक दोन प्रकारच इंडियन होते। बघा ना, आपल्या फक्त महाराष्ट्रातच कोकण, विदर्भ, मराठवाडा, जळगाव आणि कृष्णाकाठची वांगी एवढे सारे वांग्याचे प्रकार आहेत। त्यातल्या त्यात कृष्णाकाठची वांगी मला खूप जवळची आहेत। वाई, सातारा, कराड, सांगली आणि कोल्हापूर या भागात कृष्णेच्या काठावर मिळणारी ही वांगी अतिशय चविष्ट लागतात। मनात खूप वेळा येतं, महाराष्ट्रीयन चवीची वांगी अमेरिकेत एक्सपोर्ट व्हायला लागली तर किती छान होईल। असो तर आज मी त्याच पद्धतीचं झणझणीत भरलं वांग बनवतेय। वांग्यांना मधून काप दिले, मग मसाल्यासाठी भाजलेलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण यांचं वाटण केलं। मग शेंगदाण्याच्या कुटात वर्षभराचं लाल तिखट म्हणजे चटणी, धनेजिरे पूड, हळद, वाटण, कांदा, मीठ आणि लागल्यास 1-2 चमचे तेल हे सर्व मिक्स करून वांग्यात भरायचं। उरलेला मसाला नंतर वापरायचा। आता तेल गरम झालं की तेलात पहिल्यांदा वांगी परतून घ्यायची। वांगी तेलात परतून घेतल्यामुळे वांग्यांना चांगली चव येते। मग या तेलात हा मसाला घालायचा आणि तो सुद्धा 1-2 मिनिट परतून घ्यायचा। मग पाणी घालून झाकण ठेवून मध्यम आचेवरती 15 ते 20 मिनिट ही वांगी शिजवून घ्यायची। मधून 1-2दा वांगी वर खाली करून घ्यायची, म्हणजे आतपर्यंत ती व्यवस्थित शिजतात। बघा, आपली खमंग, चमचमीत, झणझणीत भरली वांगी तयार आहेत। आणि यावर ज्वारीची भाकरी असेल तर अजून काय हवं।